तर आत्ताच आम्ही घरी आलोय आणि घराची हालत बघा. इकडे सानू खेळतीये झुला आणि इकडे सगळं सामान, इकडे पण सगळं सामान. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही सकाळीच निघालोय आता पुण्याला जायला माझ्या माहेरून. तर आता वाजलेत 6 आणि सूर्यसुद्धा निघला इकडनं. आणि मध्येच थोडा वेळ थांबलोय कारण सामान एवढं पॅक झालेलं आहे. तर हे मागं चेक करत होते की काही पडलं वगैरे तर नाही, कारण खूप झालंय सामान. एवढं सामान तर कधीच झालं नाही. काही तिकडनं माझ्या सासरून भरपूर घेतला आम्ही आणि परत इथून पण मम्मीने आंबेन ते भरपूर दिलं माझ्या आईने. त्यामुळे खूप झालंय. तर चला आता निघालो. आता 12-1 तर वाजेल पुण्याला जायला. बघू आता किती वाजतात तर. चल बेटा, आता भरपूर वेळेनंतर आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलोय. जवळजवळ 4-5 तास होऊन गेले. आम्ही थांबलोच नव्हतो, गाडीच उभी केली नव्हती कारण सानूसुद्धा झोपली होती आणि मी थोडी झोपली होती. म्हटलं थोडासा नाश्ता करून घेऊ आणि परत 1-2 तास लागतील पोहोचायला. भूक पण लागली होती थोडी, तर त्यासाठीच थांबलेलो होतो. सानू कशी दिसतीये? सानू छान नाही दिसते. पारुशीचे तू आज आंघोळ नाही केली, ब्रश नाही केला, तशीच उठून गाडीमध्ये बसली. तुझं ब्रश आणलेलं आहे ना? रुमाल हेंकी हेंकी पण आणलेला आहे. पप्पा हे नाही का समोर, ते म्हणती पप्पा आणलेले आहे का? सानू खा ग. कसं आहे? छान आहे का? आता आम्ही मिसळपाव खातोय नाश्त्यामध्ये. आणि असं कधीच होत नाही की आम्ही जाताना किंवा येताना मिसळपाव खात नाही. माझी तर खूप फेवरेट आहे. आणि इकडे पुण्या साईडला खूप छान मिसळपाव मिळते. म्हणजे तर मिसळची टेस्टच वेगळी असते. मागच्या वेळी आम्ही जाताना आमच्या गावाकडे थांबलो होतो मिसळपाव खाण्यासाठी, पण अजिबात चांगली नव्हती. आणि मॅडमचं बघा काय सुरू तर खाणं 1 पट आणि रिकामे कामं 2 पट. हो ना? छान आहे, टेस्ट आहे. नाश्ता तर झालाय आमचा. आणि सानूने काय घेतला? कॅन्डी. किती? 4? बर चला मग नू आण, मी फोडून देते. इकडे दे. मी देते ना फोडून तुला कॅन्डी. बघू मला. सानू जे झोपली होती तिकडनं, तर डायरेक्ट आत्ता उठली अर्धा तास अगोदर. म्हणजे जवळजवळ तिने 3-4 तास झोप घेतली नाही का? हे बघा मी काय घेतलं माझ्या मम्मीकडून, तुम्हाला नाही. मी म्हटलं तिला तुझ्याकडचे फोडून देते, तर घेतले नाही. आणि मी फोडायला लागले तर माझ्याकडचं खाऊन घेतलं. आणि म्हटली आपण घरी पोहोचल्यावर माझ्याकडचं फोडू. लहान मुलांना किती जवळचं जपून ठेवा वाटतं. चला आता 2 तास लागेल आम्हाला पोहोचायला. आता रोड एकदम छान झालाय ना? पहिले खूप खराब होता रोड, आता मस्त झाला. कुठे कुठे आहे फक्त खराब. तर आत्ताच आम्ही घरी आलोय आणि घराची हालत बघा. इकडे सानू खेळतीये झुला आणि इकडे सगळं सामान, इकडे पण सगळं सामान, सामानच सामान आहे. इकडे पण सामान.
गव्हाचे वगैरे सगळे पोते सगळं तसंच पडलंय, पिशव्या तशाच पडल्यात सामानाच्या. खाणार आहे बघा. शांत बस. आता म्हटलं थोडा वेळ 5 मिनटं रिलॅक्स करावा आता, आणि त्यानंतर मग सामान आता असं तर आज मी अजिबात लावणार नाही, तर सगळं तसंच पडू देणार. उद्या वगैरे बघेल आता, पण एका कोपऱ्यात ठेवून देईल आता. कारण आता जरी बसून आली आहे गाडीत तरी मला ते गाडीत बसलं की वेगळंच होतं, मळमळल्यासारखं. तर आता घर तर आवरून झालंय बऱ्यापैकी, म्हणजे भरपूर असं नाही, अजून उद्या परवा करणंच आहे, पण बऱ्यापैकी सामान व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून दिलंय. अजून लावायचं बाकीच आहे. तर सानूला लागली होती भूक आणि आम्हाला सुद्धा. आता सकाळी मिसळ पावच खाल्लेला होता. आता जवळजवळ 3:30-4 वाजत आले. तर म्हटलं चहाच बनवायचा होता, पण चहाला दूध नव्हतं, दूधवाला रात्रीला येतो. म्हटलं खायलाच बनवूया काहीतरी, म्हणून मग पोहे बनवते. तर गॅसच्या ओट्यावरती पण पूर्ण पसाराच पसारा आहे. आता आज आणि उद्या हा पसाराच दिसेल सगळा. इकडे कपडे, तेल सगळं काढलंय. हे लोणचं वगैरे तर सगळं घरून आलेलं आहे सामान. आणि घरून आलेलं सामान तर बऱ्यापैकी मी मागच्या रूममध्येच नेऊन ठेवलेलं आहे. म्हटलं इथे समोर अडचण होते, तर आता पोहे बनवतो, मस्त पोहे खातो. आणि मग नंतर यानंतर आता दिवस तर राहिला नाही, संध्याकाळच होईल. मग सांगते समोर काय होतं. तर आत्ताच सगळं आवरून झालंय, पोहे वगैरे खाल्ले. त्यानंतर मग भांडे घासून घ्यायचा ओटा आवरला. परत आंघोळ वगैरे केली, सानूला सुद्धा आंघोळ घातली. माझं झालं, आता फक्त कपडे धुवायचे बाकी आहे, पण ते आज नाही धुणार मी. जे कामाचे तेच आज धुईल, बाकीचे आता उद्या धुईल. कारण आता 5-5:30 झालेत. थोड्या वेळाने परत संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागेल. म्हटलं राहू द्या आजच्या दिवस कपडे, आता कपड्यांचं उद्या होईल. आणि असा गेला आमचा प्रवासाचा दिवस, असा असतो. आता सगळा गोंधळ आहे सध्या तरी घरात. मी पुढची रूम तर आवरली आहे, पण पुढचं सगळं मागे आणून खोचून ठेवलेलं आहे. पण ते होईल आता 1-2 दिवसात. डबे वगैरे साफ करून मी जिथल्या तिथे सगळं भरून ठेवीन. कारण बरेच दिवस झाले दिवाळीपासून आम्ही सामान नव्हतं आणलेलं घरचं, म्हणजे खायचं सामान, गहू, डाळी, लसण, हे ते सगळं आणलेलं नव्हतं. आणि आता ते आणलं आहे, तर मग थोडंफार तर गर्दी होणारच. पण एकदा सेट केलं की मग नंतर काही होत नाही. तर मग चला आजच्यासाठी आता एवढंच. आता इथून पुढे काय संध्याकाळचा स्वयंपाक आणि जेवण आणि मस्त आराम. आता थोडं 10 ते 15 मिनटं आराम करणार आणि मग परत स्वयंपाकाची वेळ होईल. तर चला आता आजच्यासाठी एवढंच. आणि इथून पुढे आता तुम्हाला पुण्याचे ब्लॉग्स बघायला मिळतील. तुम्हाला गावाकडचे ब्लॉग्स खूप आवडले, तसंच माझ्या पुण्याकडच्या ब्लॉग्सला किंवा माझ्या पुण्याच्या लाईफला सुद्धा प्रेम तसंच द्या. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.